व्यक्त होण्याने बहरतात नाती. व्यक्त होण्याने बहरतात नाती, परिश्रमासह घ्यावी थोडी विश्रांती. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. जीवन जगत असताना त्यात थोडी शिस्तबद्धता असणं अत्यंत आवश्यक असतं. ही शिस्तबद्धता नियमांचं पालन केल्याने येते. नियम छोटे छोटे असतात, मात्र त्याचा आपल्या जीवनावरील परिणाम मात्र मोठा असतो. त्यामुळे आपण राशीनुसार पाळावयाचे 10 नियम समजून घेणार आहोत. यामध्ये आज आपण वृश्चिक राशीच्या पुरुषांनी पाळावयाचे 11 महत्त्वपूर्ण नियम समजून घेणार आहोत. याआधी महिलांसाठी आपण केवळ 10च नियम सांगितले होते. पुरुषांसाठी मात्र 11 नियम सांगत आहोत. त्यातील 11वा नियम हा सर्व राशींच्या पुरुषांसाठी समान लागू होणार आहे. हा विषय अत्यंत नवीन असून ही माहिती तुम्हाला शक्यतोवर इतरत्र कुठेही मिळणार नाही, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तसंच ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा, जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल. सर्वप्रथम आपण वृश्चिक राशीविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया. तर निसर्ग कुंडलीच्या अष्टम स्थानात येणारी मंगळदेवांची जलतत्वाची स्थिर रास म्हणजे वृश्चिक रास होय. ही रास अनेक विरोधाभासांनी भरलेली आहे. आपल्याला माहिती आहे की पाणी सतत वाहत असतं. तो त्याचा नैसर्गिक गुणधर्म आहे. जे पाणी स्थिर असतं, जे एका ठिकाणी साठलेलं असतं, त्याला डबक्याचं स्वरूप प्राप्त होतं. हीच बाब वृश्चिक राशीच्या बाबतीत घडून येते, कारण ही जलतत्वाची स्थिर रास आहे. अजून एक विरोधाभास म्हणजे जलतत्वाची असून देखील तिचा राशीस्वामी मंगळासारखा उग्र ग्रह आहे. असे अनेक विरोधाभास या राशीमध्ये बघायला मिळतात. असं असून देखील राशीची स्वतःची खूप प्रबळ वैशिष्ट्ये आहेत. अनेक दृष्टीने ही रास वैशिष्ट्यपूर्ण ठरते. त्यामुळे साहजिकच वृश्चिक राशीचे जातक हे इतरांपेक्षा वेगळे ठरतात. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे वृश्चिक राशीचे पुरुष हे दृढ संरक्षक असतात. आपल्या कुटुंबाचं संरक्षण हा त्यांच्या आयुष्याचा उद्देश असतो. कुटुंबाच्या केसालाही धक्का लागू नये, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात. त्यासाठी मग वाटेल ते सर्व करण्याची त्यांची मानसिक तयारी असते. एकनिष्ठ राहणं हा विषय वृश्चिक राशीच्या पुरुषांमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो. ते आपल्या कुटुंबासोबत एकनिष्ठ राहतात. ते अत्यंत हुशार असतात. प्रचंड आत्मविश्वास त्यांच्यात भरलेला असतो. प्रचंड परिश्रम करणाऱ्या लोकांची रास म्हणून देखील वृश्चिक राशीची विशेष ओळख आहे. हे लोक प्रचंड परिश्रम करतात. दिवस रात्र परिश्रम करत असले तरी त्यांना थकवा जाणवत नाही. ते लगातार कठोर परिश्रम करू शकतात. किंबहुना आता थोडी विश्रांती करून घ्या असं त्यांना सांगावं लागतं. सकाळपासून रात्रीपर्यंत सातत्याने परिश्रम करणं हे यांचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगता येतील. आणि परिश्रम करत असताना त्यांना चैतन्य जाणवतो, आनंद जाणवतो. वृश्चिक राशीच्या पुरुषांचं अजून एक वैशिष्ट्य सांगायचं झाल्यास यांच्यात ग्रहणशक्ती प्रचंड असते. एखाद्या वेळी चर्चा झाली, वादविवाद झाला, तर त्यामध्ये मुद्देसूद बोलणं, समोरच्याला निरुत्तरित करणं हा यांचा सहज गुण म्हणू शकतो. हे लोक स्वतः नियमांना धरून वागतात. इतरांनी देखील नियमांना धरून वागावं अशी त्यांची इच्छा असते. या लोकांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे लोक आपल्या कुटुंबावर प्रचंड प्रेम करतात, मात्र ते कधीही तसं बोलून दाखवत नाही. सर्वसामान्यपणे यांची खूप भाषा कठोर असते, ज्यामुळे ते कधीकधी निष्ठुर कठोर वाटतात. मात्र हे लोक सर्वांवर खूप प्रेम करतात. वरून कठोर वाटत असले तरी आतून ते खूप कोमल असतात. अत्यंत संवेदनशील असा त्यांचा स्वभाव असतो. इच्छाशक्ती प्रबळ असते. प्रचंड जिद्द त्यांच्यात भरलेली असते. काम असेल तर ते तहानभूक विसरतात. जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की राशी स्वामी मंगळ म्हणजे अग्नितत्वाचा ग्रह आणि जलतत्वाची रास असल्यामुळे वरून ते प्रचंड रागीट संतापी वाटतात, मात्र आतून ते तितकेच प्रेमळ असतात. अशी ही रास
खूप मोठा संघर्ष घेऊन या पृथ्वी तलावर आलेली असते. या लोकांना आयुष्यामध्ये प्रचंड मोठा संघर्ष करावा लागतो, कारण ही रास निसर्ग कुंडलीच्या अष्टम स्थानात येते. या स्थानावरून आपण समस्या, अडचणी, संघर्ष बघत असतो. असं असलं तरी या राशीच्या पुरुषांनी जर काही छोट्या छोट्या नियमांचं पालन केलं तर त्यांचं आयुष्य अत्यंत सुखकर होऊ शकतं. ते नियम आपण समजून घेणार आहोत. वृश्चिक राशीच्या पुरुषांनी सर्वात पहिला महत्त्वाचा नियम म्हणजे तुम्ही दुराग्रहीपणा थोडा कमी करावा. तुमचा आग्रह योग्य असतो, तुमचे विचार योग्य असतात, परंतु हे असंच व्हायला पाहिजे अशी भूमिका जेव्हा तुम्ही घेतात तेव्हा ती त्रासदायक ठरते. म्हणून तुम्ही दुराग्रहीपणा सोडला पाहिजे. दुसरा महत्त्वपूर्ण नियम म्हणजे कधीही पटकन राग व्यक्त करू नये. तुमचा स्वभाव कठोर असतो, ज्यातून उग्रता प्रकर्षाने दिसून येते. अशावेळी जर तुम्ही राग व्यक्त केला तर समोरील व्यक्तीच्या मनात तुमच्याविषयी नकारात्मक भाव व्यक्त होतात. तुमचा आक्रमकपणा हा तुमचा दोष ठरू शकतो. म्हणून कोणताही प्रश्न सौम्यपणे हाताळणं हे वृश्चिक राशीसाठी अत्यंत आवश्यक असतं. थोडक्यात आपल्या स्वभावामध्ये जाणीवपूर्वक सौम्यता आणा. पुढील महत्त्वपूर्ण विषय म्हणजे वृश्चिक राशीचे पुरुष आपल्या कुटुंबाची खूप काळजी घेतात. त्यांच्यावर प्रचंड प्रेम करतात. मात्र अशा अतिरिक्त काळजीमुळे ते कधीकधी शंकेखोर देखील होतात. ही बाब कधीही योग्य म्हणता येणार नाही. हा स्वभाव तुम्हाला त्रासदायक ठरण्याची शक्यता असते. त्यातून कुटुंब दुरावण्याची शक्यता असते. म्हणून तुम्ही आपल्या शंका घेण्याच्या स्वभावाला आळा घातला पाहिजे. पुढचा महत्त्वपूर्ण विषय म्हणजे वृश्चिक राशीचं 6वं इंद्रिय प्रबळ असतं. त्यामुळे एखाद्या गोष्टीमागील भूमिका तुमच्या पटकन लक्षात येते, ज्याला आपण चाणाक्षता म्हणू शकतो. मात्र त्याचा दुष्प्रभाव असा होतो की कधीकधी विनाकारणच ते एखाद्या विषयावर चर्चा करतात आणि त्यातून भांडण उकरून काढतात. ही बाब देखील योग्य म्हणता येणार नाही. म्हणून वृश्चिक जातकांनी आपल्या चाणाक्ष स्वभावाचा चांगला उपयोग करण्याचा प्रयत्न करावा. पुढील महत्त्वपूर्ण नियम म्हणजे वृश्चिक राशीचे पुरुष प्रचंड परिश्रम करतात. अगदी सकाळपासून तर रात्रीपर्यंत तुम्ही परिश्रम करण्याची ऊर्जा तुमच्यात भरलेली असते. ही बाब योग्य असली तरी जीवनामध्ये कामाच्या व्यतिरिक्तही अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी असतात. कामातून थोडी विश्रांती घेणं, आनंदाने जगणं, हिंडणं, फिरणं या गोष्टी तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. त्यामुळे वृश्चिक राशीच्या पुरुषांनी आठवड्यातून किमान 1 दिवस तरी नक्की सुट्टी घ्यावी. यानंतर पुढील महत्त्वपूर्ण नियम म्हणजे तुम्ही समोरील व्यक्तीवर खूप प्रेम करता. त्या प्रेमाचा अतिरेक म्हणजे तुमच्यामध्ये कुठेतरी मालकी भाव निर्माण होतो. कुटुंबाकडे तुम्ही प्रॉपर्टी म्हणून बघायला लागतात आणि त्याच्यातून दुरावा निर्माण होतो. तर इथे कुठेतरी संतुलन साधणं आवश्यक ठरतं. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे एखाद्याने जर तुमचा विश्वासघात केला तर तुम्ही त्याला कधीही माफ करीत नाही. त्याचा बदला तुम्ही नक्कीच घेतात. समोरील व्यक्तीचा द्वेष करतात. कसं असतं ना, ठीक आहे, एखाद्याला चुकीच्या कामाबद्दल शिक्षा झाली पाहिजे, ही बाब योग्य आहे. मात्र ती शिक्षा तुम्हीच दिली पाहिजे असं नाही. निसर्ग देखील आपलं कार्य न चुकता करीत असतो. त्यामुळे तुम्ही त्यांना माफ करून टाकलं आणि आपल्या आयुष्यातील सुखाकडे जर तुम्ही योग्य ते लक्ष दिलं तर ते जास्त उपयुक्त ठरेल. पुढचा नियम म्हणजे वृश्चिक राशीचे पुरुष आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर मनापासून खूप प्रेम करतात. परंतु ते प्रेम, मनातल्या भावना व्यक्त करण्यात तुम्ही कुठेतरी कमी पडतात. त्यामुळे अनेक वेळा तुम्ही एकटे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्या या स्वभावामुळे इतरही अनेक त्रास तुम्हाला सहन करावा लागतो. म्हणून ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता त्यांच्यापर्यंत तुमच्या भावना देखील तुम्ही पोहोचवल्या पाहिजे. समोरच्या विषयी तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. ते तुमच्यासाठी आवश्यक आहे. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही जुळवून घ्यायला थोडंसं शिकलं पाहिजे. काय होतं की ज्या प्रकारे हाताची 5ही बोटं सारखी नसतात, त्याच प्रकारे प्रत्येक व्यक्ती तुमच्यासारखा होऊ शकत नाही. मात्र हे मान्य करायला तुम्ही तयार नसतात.
तुम्हाला सारखा प्रश्न पडत असतो की समोरील व्यक्ती असा का वागत आहे, ज्यामुळे तुम्ही विचलित देखील होऊ शकता. म्हणून तुम्ही स्वतः जर थोडंसं जुळवून घेण्याचा प्रयत्न केला तर तुमचं आयुष्य अधिक सुखद होऊ शकतं. अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे वृश्चिक राशीचे पुरुष अत्यंत महत्त्वाकांक्षी असतात. वृश्चिक रास ही महत्त्वाकांक्षा असलेल्या लोकांची रास म्हणून ओळखल्या जाते. ही बाब देखील योग्य आहे, मात्र त्या महत्त्वाकांक्षेचा देखील अतिरेक झाला तर ती त्रासदायक ठरू शकते. ही बाब वृश्चिक राशीच्या बाबतीत अनेक वेळा घडते, म्हणून ही बाब देखील योग्य ती काळजी घ्या. शेवटी 11वा नियम आता मी तुम्हाला सांगणार आहे. हा 11वा नियम जगातील सर्व पुरुषांना, सर्वकालीन पुरुषांना लागू आहे. तो नियम म्हणजे पुरुषाने आई आणि बायको यांच्यामध्ये कधीही बोलू नये. त्यांचं नातं त्यांनाच निभवू द्यावं. आई तुमच्याशी प्रेमाने वागत असते, तुमचं सर्व ऐकत असते, बायको देखील ऐकते, मात्र त्यांच्यामध्ये जर तुम्ही बोललात तर तुमचं त्या दोघींशी नातं बिघडतं. त्या दोघी तुमच्यावर नाराज होतात. महत्त्वाची बाब म्हणजे हे नेमकं काय सुरू आहे हे तुम्हाला कधीही कळत नाही. त्यामुळे सर्व राशींच्या सर्व पुरुषांसाठी हा नियम आम्ही देत आहोत, जो अत्यंत महत्त्वाचा असून त्याचं पालन तुम्ही केलं पाहिजे. अशा प्रकारे मेष ते मीन प्रत्येक राशीच्या पुरुषांसाठी आयुष्य जगत असताना नक्की काय पालन करावे याचे नियम आम्ही दिलेले आहेत. मानवी आयुष्य हे मोठ्या भाग्याने मिळतं, ते अधिक सुखकर करून आनंदाने जगा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. ही माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.